बातमी आहे ती वारी संदर्भातली। विठ्ठलाचे चरण आता सुवर्णजडित पंढरपूरच्या विठुरायाला अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका एका भक्तानं अर्पण केल्यात। नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल 56 लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका विठ्ठलाला अर्पण झाल्यात। त्यामुळे विठ्ठलाचे चरण आता सुवर्णजडित झालाय। विठ्ठलाचं चरण आता सुवर्णजडित झाल्याचं पाहायला मिळतंय। पंढरपूरच्या विठुरायाला तब्बल अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्यात। एका भक्तानं या सोन्याच्या पादुका अर्पण केल्यात। नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल 56 लाख रुपयांच्या या सोन्याच्या पादुका विठ्ठलाला अर्पण करण्यात आल्यात। त्यामुळे विठ्ठलाचे चरण आता सुवर्णजडित झाल्याचं पाहायला मिळतंय। तर याचबाबत विठ्ठल मंदिरातून सोन्याच्या पादुका आपणास दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। आता कोठी धावेमध्ये तुझे चरण देखील विठ्ठलाचं जे चरण आहे त्याच चरणाची दृष्टी लाखो वारकऱ्यांना आहे आणि हेच विठ्ठलाचं चरण आता सुवर्ण जडित होणार आहे। कारण एका भक्ताने विठ्ठलाला थेट सोन्याच्या पादुका दिल्यात। अर्धा किलो वजनाच्या असणाऱ्या सोन्याच्या पादुका आज विठ्ठलात आषाढीच्या पर्वकाळाच्या पहिल्याच दिवशी अर्पण करण्यात आल्यात। आपल्यासोबत मंदिर समितीचे सर्व सदस्य आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आहेत। महाराज, कुणी पादुका दिल्यात, काय वजन आहे? या पादुका अहिल्यानगर येथील एका भक्ताने दिलेले आहेत, पण त्या भक्ताने स्वतःचे नाव सांगायचे नाही असे मंदिर समितीला सांगितलेले आहे। त्यामुळे आम्ही नाव सांगणार नाही। जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास या पादुका आहेत आणि 56,59,000 इतकी याची रक्कम आहे। ज्या दिवशी देवाला दागिने घातले जातील त्या दिवशी या पादुका घातल्या जातील। यापूर्वी अशा पादुका होत्या सोन्याच्या? चांदीच्या पादुका आहेत, सोन्याच्या या पादुका पहिल्यांदाच इतक्या सुंदर आलेल्या आहेत। साधारणपणे खर तर प्रत्येक भाविक विठ्ठलाच्या पायावर दर्शन घेत असतो। आता सुवर्ण जडित पादुका येत आहेत, काय भावना असेल वारकऱ्यांची? दर्शन घेताना या पादुका राहणार नाहीत। या पादुका अभिषेक करताना राहणार आहेत, जेणेकरून देवाच्या पायाची झीज होणार नाही। त्यामुळे ज्यांचा अभिषेक आहे नित्य त्यांना या पादुका दिसतील। खरं तर विठ्ठलाचे जे चरण आहे हेच चरण आता सुवर्ण जडित झाले। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेचा संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, संडारपूर।